मी बऱ्याच वेळा घरातल्यांना भाजी खाण्यावरून ओरडत असते की तुम्ही कुठलीही भाजी केली तरी नाकतोंड मुरडता, हीच भाजी केली तीच भाजी केली, अशीच केली तशीच केली। आणि खरं सांगू का, बऱ्याच वेळा माझंही तेच होतं। बऱ्याच वेळेला असं होतं की आपणच केलेली भाजी आपल्याला आवडत नसते, पण ती आपणच केली म्हणून कोणाला बोलू शकत नाही। आता ही मेथीची भाजीच पहा ना, मेथीची भाजी बऱ्याच वेळा सगळ्यांना आवडते, पण कधी कधी तीच मेथीची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो। आणि म्हणूनच आजची मेथीची भाजी मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि भरपूर लसूण घेऊन बारीक वाटण करून घ्यायचंय। कढईत घालायचे थोडंसं तेल, त्यामध्ये मेथीची भाजी 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच कढईत थोडंसं तेल, जिरं, ठेचलेला लसूण घालून छान परतून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, घरचे काही मसाले घालून छान परतून घ्यायचा आहे। तसं पाणी घालून छान मसाला शिजून घ्यायचा आहे। त्यात परतलेली मेथी घालायची आहे। तयार केलेलं वाटण घालून 2 मिनिटं हलवून घ्यायचंय। त्यात घालायचं अर्धा ग्लास पाणी आणि 5 मिनिटं झाकण ठेवून छान भाजी शिजून घ्यायची आहे। आणि बघा, बघता बघता मस्त अशी लसूणी मेथी तयार झाली। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा।